आम्ही देणारे आहोत. 5 हप्ते दिले, 5 हप्ते लक्षात ठेवा. आणि हे नोव्हेंबरचा पण हप्त्याला विरोध करणार होते ते आचारसंहिता म्हणून आम्ही पण डोकं लावलं. आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले. आणि 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 20 तारखेला जेव्हा मतदान होईल, आचारसंहिता शिथिल होईल, तेव्हा ताबडतोब डिसेंबरचा पण हप्ता आम्ही देणार. अरे ते म्हणतात क्रांतीची मशाल. अरे घराघरात आग लावायची मशाल आहे, ती आग लावताय. 23 तारखेला गुलाल उधळायचा आहे ना. आता म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, पैसे कुठून आणणार? आता तुम्ही जे केलंय 3000 रुपये देणार, तुम्ही का आभाळातून पाऊस पडणार? हा, अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे. तो माझ्या लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही भरलेत. 5 हप्ते ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला. याचं कारण ही काळी मांजरं आडवी आली असती, आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला. आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुम्हाला 20 तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही. तर आम्ही देणार. आणि या योजनेमध्ये आपण काही फेरफार केलाय. तिथे मला मुस्लिम महिला दिसत आहेत, त्यांना आपको भी मिले पैसे, आपको जिनको नहीं मिले हैं उनको भी मिलेंगे. इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है. हर योजना सबके लिए लागू की हुई है. लेकिन वो डराते हैं संविधान बदलेगा. मुझे अभी संविधान मला भेट दिलं. संविधान बदलणार, फेक नॅरेटिव्ह केलं लोकसभेला. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिम ख्रिश्चन दलित सगळ्यांना आदिवासींना घाबरवलं. पण तुम्हाला धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे. तुमच्या एरियात चांगले रस्ते, हॉस्पिटल, दिवाबत्ती, गार्डन, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे, हे तुम्ही बघा. आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 ठेवणार नाही. आम्ही ताकद वाढवा, तुम्ही आशीर्वाद द्याल तर हे पैसे वाढत जातील. आम्ही वचननामा केला. या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहीण योजनेला 1500 वरून 2100 रुपये आम्ही केले. हे मांजर आडवं घालणारच, म्हणतील आचारसंहिते पैसे देता येणार नाही, मग बदनाम करतील. मुख्य निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आता तुम्हाला सांगतो, 20 तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील. म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार, याला विचारत होते कुठून आणणार. आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही 3000 देणार. आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईलमध्ये मेसेज आला आहे 3000 मिळाले म्हणून, त्याच्यावर एक कंप्लेंट करा आचारसंहितेकडे. हे दिशाभूल करतायत, फसवतायत. पैसे आलेत का 3000? मग तुमच्या कर्नाटकमध्ये एका घरातल्या एका बहिणीला मिळतो, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या घरामध्ये 2 बहिणी असल्या तरी सुद्धा त्यांना आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आम्ही भेदभाव करत नाही, जातीपातीचा भेदभाव नाही. मराठी माणसांना पण मिळते, उत्तर भारतीयांना पण मिळते, हिंदूंना पण मिळते, मुसलमानांना पण मिळते, ख्रिश्चनांना पण मिळते. सगळ्यांना या योजनेचा फायदा मिळतोय. आम्ही काय त्याच्यामध्ये बदल केलाय का? कारण आमची योजना जी आहे ही सर्वसमावेशक आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आधार निर्माण करण्यासाठी आम्ही निर्माण केलेलं आहे. मी देखील एक सर्वसामान्य परिवारातला, शेतकरी परिवारातला मी मुलगा आहे. सर्वसामान्य कुटुंब कसं चालतं हे मी माझ्या आईकडून पाहिलं आहे. माझ्या आईने बघितलं आहे, गरिबी बघितली आहे. माझी पत्नी पण सुटली नाही त्याच्यातून. आणि म्हणून मी जेव्हा मला अधिकार प्राप्त झाले तेव्हा मी ठरवलं, माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आम्ही ही योजना सुरू केली. विरोधकांना वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील, पण आम्ही सगळं प्लॅनिंग व्यवस्थित केलं. कारण आमची नियत साफ आहे, आमची नियत देण्याची आहे, आमची देण्याची वृत्ती आहे, घेण्याची नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून अरे त्यांना जाऊ दे रे, काय बोलतं, दिलं काय त्यांनी, काय दिलं बोलायला.